बिलीबिली ॲप जे आहे ते आता ग्लोबली लॉन्च झालेलं आहे आणि सगळ्यांना विषयी थोडीफार माहिती तरी असेलच आणि पूर्ण इंटरनेटवर त्याच्यावर व्हिडिओज बनवले जाते। तर आपण आज बघणार आहोत की ते जे ॲप्लिकेशन आहे ते कशा प्रकारे डाउनलोड करायचं, इन्स्टॉल करायचं आणि त्याच्याबद्दल माहिती आपण घेणार आहोत। त्याची अर्निंग कशी होते, व्हिडिओ कसे अपलोड करायचे, सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये बघणार आहोत। त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत न स्किप करता बघायचा आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला हाईप द्यायला विसरू नका आणि एक लाईक करायला विसरू नका। तर बघा, जे बिलीबिली ॲप आहे हे चायनाने लॉन्च केलेलं आहे। आधी फक्त चायनापुरतं ते मर्यादित होतं। जसं चायनाने आपल्या आधी म्हणजे टिकटॉक वगैरे लॉन्च केलेलं होतं। टिकटॉकसोबत बरेच असे ॲप्लिकेशन जे होते चायनाने ते लॉन्च केलेले होते, बरोबर, पण काही कारणास्तव ते बंद झाले। आता हे जे बिलीबिली ॲप आहे हे याच्यामध्ये काय काय फीचर्स आहेत ते आपण समजून घेणार आहोत आणि हे कुठं कुठं डाउनलोड करता येणार आहे तर तेही आपण बघणार आहोत। मेनली म्हणजे हे जे ॲप्लिकेशन आहे ते इंडियामध्ये म्हणजे वर्ल्ड वाईड ते लॉन्च झालेलं आहे, ग्लोबली लॉन्च झालेलं आहे। तर ते आपण भारतात सुद्धा यूज करू शकतो, डाउनलोड करू शकतो। आधी हे जे हा जो प्लॅटफॉर्म होता, हा प्लॅटफॉर्म फक्त गेमिंगसाठी होता किंवा कॉमिक वगैरे असायचे त्याच्यासाठी अवेलेबल होता, पण आता चायनाने त्याच्यामध्ये अपडेशन केलेले आहेत आणि याच्यामध्ये मग त्यांनी सगळ्या गोष्टी ॲड केलेल्या आहेत। जसं की आपण यूट्यूबवर व्हिडिओ अपलोड करतो, त्याच्यानंतर अपलोड करतो, डाउनलोड करतो, हे सगळे फीचर जे आहेत यूट्यूबमध्ये त्याच प्रकारे फीचर बिलीबिलीने त्याच्या ॲप्लिकेशनमध्ये अपडेट केलेले आहेत आणि आलेले आहेत। तर याच्यामध्ये काय, आपण जसं यूट्यूबला अकाउंट ओपन करत होतो त्याच प्रकारे याच्यामध्ये आपल्याला अकाउंट ओपन करून आपले व्हिडिओ जे आहेत ते अपलोड करता येणार आहेत, बरोबर। आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की ती आपल्याला आपल्या फोनमध्ये डाउनलोड करता येईल का आणि त्याच्यानंतर आपण आपले व्हिडिओ जे आहे, आपलं चॅनल जसं आपण यूट्यूबला बनवायचो तशा प्रकारे आपण आपल्या चॅनल त्या ठिकाणी बनवू शकू का आणि किती, आता आपल्याला 1000 सबस्क्रायबर्सवर तिथं किती पैसे मिळायचे, म्हणजे किती व्ह्यूजवर किती पैसे मिळतात। जसं यूट्यूबमध्ये क्रायटेरिया सेट आहे तसंच क्रायटेरिया बिलीबिलीवर सेट आहे का, तर ते आपण बघणार आहोत। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हे जे बिलीबिली ॲप्लिकेशन आहे ते चायनाने बनवलेलं आहे, बरोबर, ही गोष्ट तर सगळ्यांना क्लिअर असेलच। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की यूट्यूब जो आहे हा सगळ्यांचा बाप आहे। सगळ्यात मोठी गोष्ट ही तुम्ही समजून घ्या, बरोबर। कुठलेही कितीही ॲप्लिकेशन्स आले तरीसुद्धा तुम्ही त्या गोष्टींना बळी पडू नका। आता मी तुम्हाला सांगते, जर आपण प्ले स्टोअरवर गेलो, महत्त्वाची गोष्ट आहे, आता मी इकडं प्ले स्टोअरवर जाते आणि प्ले स्टोअरवर जर आपण असं म्हटलं की आपल्याला ते ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे, ठीक आहे, तर मी इथं ते ॲप्लिकेशनचं हे करते, बिलीबिली ॲप, ओके। तर बिलीबिली ॲप जेव्हा आपण इथं म्हटलो तर मला पूर्ण प्ले स्टोअरवर कुठंही ते ॲप्लिकेशन दिसलेलं नाही आहे। आता काही जे क्रिएटर्स आहेत ते काय करताय की व्हिडिओ बनवून घेत आहे, ठीक आहे, व्हिडिओ बनवून घेत आहे आणि सांगताय की VPN वापरा, हे वापरा, म्हणजे VPN वापरून तुम्ही ते डाउनलोड करू शकता। पण माझं असं मत आहे की तुम्ही त्या ठिकाणी तुमचा व्हॉट्सअप नंबर म्हणा, तुमचा ईमेल ID म्हणा शेअर करत आहेत आणि चायनाकडून अजून कुठलंही असं कन्फर्मेशन आलेलं नाही आहे की तुम्हाला, जसं आपल्या यूट्यूबमध्ये क्रायटेरिया आहे, तुम्हाला मोनोटाईज होण्यासाठी 1000 सबस्क्रायबर आणि 4000 वॉच अवर्स लागतात, तशा प्रकारचा क्रायटेरिया बिलीबिली ॲपवर चायनाने कुठल्याही प्रकारचा दिलेला नाही आहे। कुठल्याही प्रकारची त्याच्यात असं आपण म्हणू शकतो की कॉन्फिडेन्शियल माहिती त्या ॲपकडून आपल्याला भेटलेली नाही आहे। जसं यूट्यूबकडून आपण म्हणू शकतो की नाही, हा याचा बेसिक क्रायटेरिया आहे आणि यांचे जे यूट्यूबचे जे रूल आहेत ते सगळे आपण फॉलो केले तर नक्कीच, आता किती लोकांनी हजारो करोडो रुपये कमावलेले आहेत यूट्यूबवरून। तर पण मला असं वाटतं की बघा, मला या ठिकाणी प्ले स्टोअरवर पण हे सापडलेलं नाही बिलीबिली ॲप आणि VPN यूज करून म्हणताय, कशाला करायचं, कशाला आपली कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन त्यांना द्यायची, म्हणजे असं आपण म्हणू शकतो की व्हॉट्सअप नंबर आणि ईमेल ID या गोष्टी देऊन मग आपला डेटा हॅक होण्याचा सुद्धा संभव असतो। त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं, आपण स्वतःला एक यूट्यूबर म्हणूनच ओळखलं गेलं पाहिजे, कुठलं बिलीबिली वगैरे नाही। तर या गोष्टी आपल्याला समजल्या पाहिजेत। आता बघा, जसं आधी आपल्या कंट्रीमध्ये
टिकटॉक म्हणा किंवा जे चायनाचे ॲप्लिकेशन होते ते बंद करण्यात आले होते, बॅन करण्यात आले होते. त्याच प्रकारे का बॅन करण्यात आले होते, काहीतरी त्याच्यात प्रॉब्लेम झाला होता म्हणून. पण त्याच प्रकारे आपण ही गोष्ट समजली पाहिजे सगळ्यात आधी की आपली सिक्युरिटी किती महत्त्वाची आहे, बरोबर. आजपर्यंत असं कुठलंही ॲप्लिकेशन आलेलं नाही आहे आणि येणारही नाही माझ्या मते की जे यूट्यूबला टक्कर देऊ शकतं. यूट्यूब हे असं ॲप्लिकेशन आहे ज्याच्यावर आपण आपली इन्फॉर्मेशन जी आहे ती कॉन्फिडेन्शली शेअर करू शकतो आणि आपल्याला त्याच्याबद्दल व्यवस्थितरित्या स्टेप बाय स्टेप प्रत्येक गोष्टीचा डेटा यूट्यूबमध्ये आहे. जसं की कॉपीराईट कंटेंटचा म्हणा, म्हणजे प्रत्येक हा अल्गोरिदम सेट करून दिलेला आहे. आपल्याला बिलीबिली ॲपमध्ये हे सुद्धा माहीत नाही की किती व्ह्यूजला किती पैसे मिळतात. आता मोठे मोठे यूट्यूबर्सचे व्हिडिओ बघितल्यावर सगळ्यांना वाटतं की नाही आपण ओपन करायचा आणि त्यांनी सांगितलं आहे की 1000 व्ह्यूजवर 45 ते 50 रुपये मिळत आहे. पण त्याच्याविषयी कुठलीही गॅरंटी नाही. जसं आपल्या यूट्यूबवर आहे 1000 व्ह्यूज आले किंवा त्याच्यामागे डॉलर असतो, किती व्ह्यूजला किती डॉलर, त्याचा RPM CPM असं कुठल्याही प्रकारचं अपडेशन त्या बिलीबिली ॲपमध्ये नाही आहे. आणि त्यासाठी आपण या गोष्टींची खबरदारी घेतली पाहिजे. कुठेही जाऊन आपण कोणाच्याही गोष्टी ऐकून आपण जर बिलीबिली ॲप डाउनलोड करत असू तर हे आपल्यासाठी धोकादायक असू शकतं इन फ्युचर. तर त्याच्यामुळे तुम्हाला या गोष्टी करायच्या आहेत. तुम्हाला अकाउंट ओपनच करायचे असेल, अर्निंग करायचीच असेल तर तुम्ही यूट्यूबला एकापेक्षा 2 अकाउंट ओपन करा, ठीक आहे. तिथं तुम्ही अर्निंग करा. हे एक सिक्युरिटी बेस्ड ॲप्लिकेशन आहे यूट्यूब. त्याच्यामुळे यूट्यूब हे तर मला पर्सनली आवडतं कारण मी त्याच्यावर काम करते आणि त्याचा डेटा एकदम कॉन्फिडेन्शियल आहे. त्याच्यात कुठल्याही प्रकारचं चुकीचं आपल्याला आढळत नाही. प्रत्येकासाठी सेम रूल आणि एक त्यांनी स्टेप्स सेट करून दिलेला आहे. म्हणजे स्टेप्स कशा की 1000 सबस्क्रायबर, 4000 वॉच टाईम, चॅनल मोनोटाईज. त्याच्यानंतर ॲडसेन्स पिन $10 झाले की ते $100 झाले की तुमचं फर्स्ट पेमेंट, म्हणजे पेमेंट $100 झाल्यानंतर करतात. आणि परत त्यांच्या पेमेंटचं शेड्यूलसुद्धा सेट आहे की मंथली ते काहीतरी डेट 21 ते 29च्या मध्ये त्यांचं पेमेंट हे होत असतं. म्हणजे ह्या गोष्टी बिलीबिली ॲपमध्ये अजून कुठल्याही प्रकारच्या पूर्ण इंटरनेटवर सर्च करून बघितल्या पण त्यांचा कुठलाही डेटा मला असा सापडला नाही जसा आपल्या यूट्यूबचा आहे. त्याच्यामुळे अशा अफवांना बळी पडू नका आणि स्वतःचं जे कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन असेल ती तुमच्याकडेच राहू द्या, प्रायव्हेट राहू द्या, ठीक आहे. तर आशा करते तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे तो आवडला असेल आणि आवडला असेल तर हिट दॅट सबस्क्राईब बटन, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.